पद्धतीनं तुम्ही विचार करताना त्याच पद्धतीनं तुमचं शरीर काम करत असतं. म्हणजे तसेच तुमचे आजार पण असतात. म्हणजे तुमचं बोलणं कसं, वागणं कसं, तुम्ही कोणत्या पद्धतीने विचार करताय. खूप सारे जर निगेटिव्ह, सॅड जर विचार करत असाल ना, तर तुमचं रक्त पण तसं ॲसिडिक बनणार आहे. आणि आपलं अल्कलाईन शरीर असायला पाहिजे. रक्त हे बऱ्यापैकी ॲसिडिक बनतं आणि ॲसिडिक बनल्यानंतर तुमच्यात स्ट्रेस वाढायला लागतो. आणि स्ट्रेस काय करतं, तुमचे स्ट्रेस हार्मोन जर वाढले तर तुमचे हॅपी हार्मोन्स कमी होणार आहे. म्हणजे तुमच्यात बॉडी जी हिलिंग प्रोसेस आहे ती थांबणार आहे. हिलिंग प्रोसेस कमी झाली का ऑटोमॅटिक शरीरात बऱ्याच गोष्टी बदलतात आणि मोठ्या आजारांना आपण निमंत्रण देतो. काही गरज नव्हती. म्हणजे आपण फक्त विचार करून एखाद्या मोठ्या आजाराला आपल्या शरीरात आमंत्रित केलेलं आहे, प्रवेश दिलेला आहे आणि तो वाढतो. कधी वाढतो, ज्यावेळेस आपण ह्याच गोष्टीमध्ये जास्त काम करतो. तर आपल्याला कधी पण सॅड किंवा अशा गोष्टीत नाही, आपल्याला चांगले विचार ठेवायचे, पॉझिटिव्ह विचार ठेवायचे. ऑटोमॅटिक शरीरात बदल होतील आणि तुम्ही नवीन जीवन जगायला लागतात. ऑटोमॅटिक शरीरात चांगल्या गोष्टी